मस्त अशी इथं मी साडीला पिको करून घेतलंय आणि फॉल पण लावलाय, इथे पाहू शकता। आणि फॉल लावलाय मी मशनीवरतीच लावलाय, कारण हाताने नाही लावलेला। इथं पण टिप मारलेली आहे आणि हा फॉल जरासा कलर वेगळा आहे, मला तो भेटला नाही ह्याचा, पण काय आतमधनं दिसत नाही त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही। आणि हा एक ब्लाऊज आहे, हा एक ब्लाऊज शिवलाय मी। थोडीशी ह्याला मी डिझाईन केली आहे, म्हणजे अगदी जास्त नाही केली, थोडीशी केली। पाहू शकता कसं झालंय ते। ही मी आईसाठी शिवलेत ब्लाऊज, कारण आता गावाला जाणार आहे मी, त्यामुळे हे पाहू शकता। इथं थोडीशी डिझाईन केली आहे मी कमरेला आणि सोबतच इथं गळ्याला, कारण तिला जास्त काय आवडत नाही। आणि ही पण डिझाईन मी पहिल्यांदाच केली, कारण ती असं काही डिझाईनचं घालत नाही, पण तिला म्हटलं घाल, काय होते हे पाहू शकता। कसं झालंय नक्की कमेंट करून सांगा। ह्या साडीवरचा हा ब्लाऊज आहे मॅचिंग। आणि अजून एक हा पांढरा एक ब्लाऊज तिला शिवलाय, म्हणजे आपला असं रोज वापरायला कशाला पण, हे पाहू शकता। आणि अजून एक शिवलाय हा रेड कलरचा, म्हणजे थोडीशी याच्यावर डिझाईन आहे या कापडावरती। आणि हे जे कापड आहे हे अस्तरचं उरलेलं आहे, त्याची एक छोटीशी पिशवी शिवली आहे। आणि अजून एक हा ब्लाऊज शिवलाय जाळीचा, तिला जाळीचा ब्लाऊज हवा होता। ती मला म्हणत होती की मी बायकांच्या अंगावरती जाळीचे ब्लाऊज पाहिले, मला पण एक शिव म्हणून। तर ह्या पण नेट विकत घेतले, हे 200 रुपये मीटर आहे हे नेट। आणि ह्याला आपण आतून सफेद कलरचा अस्तर लावले, हे पाहू शकता कसं आहे ते। ही लेस आहे उरलेली, तर आपण ही इथं लावली पट्टीला, इथं म्हणजे बटन पट्टीला। आणि तिला हुक आवडत नाही, तिला बटनच लागतात, त्यामुळे इथं आपण बटणं लावलेत, हे पाहू शकता कसं आहे ते। हा आहे आपला जाळीचा ब्लाऊज, हे पाहू शकता कसं झालंय। आणि अजून एक माझी साडी आहे, माझ्या साडीवरती पण मी थोडासा डिझाईन करून एक ब्लाऊज शिवलाय आणि त्या पण साडीला फॉल पिको लावलेला आहे। आणि हा सोबतच हा एक ब्लाऊज शिवलाय मी, हा माझा शिवलाय, कारण हा मोठं माप आहे माझं त्यामुळे। आणि ह्याला हे कापड कमी होतं, तर इथं थोडंसं आपण अस्तर लावलंय पुढं, हे पाहू शकता। आणि पाठीमागनं ह्याची डिझाईन तुम्हाला दाखवते मी, हे पहा ही हाताची। आणि इथं कडेला मी लेस लावली सेम अशीच, आणि इथं थोडीशी डिझाईन केली। ह्याला काय वेगळे असं डिझाईन करायला कापडच पुरलं नाही, हे कापड कमी होतं त्यामुळं। आणि इथं हे असं हा बॅच लावलाय वेगळा, इथं नव्हता अगोदर, आणि त्या बॅचला ही नोट अशी इथं लावून इथं हे लावलंय आपण, ह्याच्यातच ओवलंय म्हणजे, पाहू शकता। आणि इथं नाडी लावली ब्लाऊजला, एकदम सिंपल अशी नाडी, हे पाहू शकता। आणि हे नाडीला हे लटकन बनवलेत अस्तरपासनं, हे असे 3 ह्याच्यामध्ये, कारण की ह्या साडीचं कापड मला पुरतं नाही भेटलं, कारण त्यामुळं हे जे आहेत हे लटकन आहेत ह्याचे छोटेसे, पाहू शकता। हा एक ब्लाऊज शिवला आपण, आणि ह्याचा हा परकर, आणि ही ती साडी। आणि ह्या साडीला पण आपण फॉल लावला, आणि हा पण फॉल आपण मशनीवरतीच लावलेला आहे, इथे पाहू शकता। मशनीवरतीच ह्याला टिपा मारले तिथं, हाताने मी फॉल लावतच नाही म्हणजे। आणि घरच्या साड्या असतात त्यामुळं मॅचिंग फॉल नाही भेटला तरी जो भेटल तो लावते, तसंही काही दिसून येत नाही ह्यातनं बाहेरनं, त्यामुळे हे पाहू शकता। हे कसं झालंय हे सगळं तुम्ही नक्की कमेंट करून सांगा मला।